कसे आहात सगळे? अभ्यास कसा चालू आहे? पाऊस कसा चालू आहे? जोरदार. बर, आज आपण सगळे मिळून एक गोष्ट ऐकणार आहोत आणि ती गोष्ट आपल्या टेक्नॉलॉजीतली गोष्ट आहे. ISROचा लॉंग फॉर्म माहितीये कोणाला? S म्हणजे काय? I म्हणजे? R म्हणजे? O म्हणजे? बरोबर, परफेक्ट. आणि कधी स्थापन झालं माहितीये का तुम्हाला? साधारण 1970च्या ह्याच्यात. बर, अजून कोणाला सांगायला आवडेल का? बर, ठीक आहे. आपला भारत देश कसा आहे ते मी सांगतो. गंमत. समजा आपण चाललोय रस्त्यानी आणि एक मांजर आडवं गेलं, तर डोक्यात काय येतं आपल्या? काय काहीतरी वाईट होणार आता, किंवा असं होतं, अरे काय मांजर आडवं गेलं वगैरे. तर असा आपला भारत देश आहे आज 2025 सालात. 5Gच्या जमान्यात टेक्नॉलॉजी इतकी वेगाने वाढते, बदलते, प्रगत होतीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत चाललाय. पण भारतीय मानसिकता काय? मांजर आडवं गेलं की काहीतरी गडबड होणार, असा आज आपला भारत देश आहे. तो जेव्हा स्वतंत्र झाला 1947 साली, जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला, आणि तो खरं तर त्याच्या आधी 150 वर्ष इंग्रजांकडे, आणि त्याच्याही आधी इंग्रजांच्याही आधी अनेक राज्यकर्त्यांनी आपल्यावरती राज्य केलं, आणि तरीही आपण टिकून राहिलो. दुर्दैवानं इंग्रजांनी राज्य करताना आपल्या वरती फक्त पॉलिटिकली राज्य नाही केलं, ते आपल्या मनात शिरले, डोक्यात शिरले. आणि त्यांचा जो शिक्षण तज्ज्ञ होता, इंग्रजांकडे जो माणूस होता, तो फार ब्रिलियंट होता, हुशार होता. तो म्हटला, ह्यांना स्वातंत्र्य द्यायचं का देऊन टाका, पण ह्यांच्यावर आता आपण आयुष्यभर राज्य करू शकतो, काय काळजी नाही, काय टेन्शन नाही. कसं काय? तर त्यांनी त्याच्या पार्लमेंटमध्ये असं भाषण केलं की या सगळ्या लोकांना, भारतातल्या सगळ्या लोकांना आपण त्यांची मूळ शिक्षण व्यवस्था जी आहे ना, तिलाच मुळात आग लावून आलेलो. कशासाठी शिकायचं, कसं शिकायचं आणि काय शिकायचं हे विसरून गेलेत. त्यांना आता आपण सांगितलंय काय शिकायचं, कसं शिकायचं, कशासाठी शिकायचं, आणि त्यामुळे त्यांची जी शिक्षणाची पद्धत होती तीच मुळात आपण पोखरलेली आहे, आणि आपण आपली पद्धत आणलेली आहे. त्याच्यामुळे आता काय काळजी नाही, आपण त्यांच्यावर राज्य करू शकतो. आणि म्हणून आज आपल्याला असं वाटतं की आपल्याला जर जगात काही करायचं असेल तर आपल्याला इंग्रजी यावं लागेल, असं आपल्याला वाटतं. पण समजा तुम्ही जपानला गेलात, चीनला गेलात, कोरियाला गेलात, युरोपमध्ये इंग्लंड सोडून कुठल्याही देशात गेलात, किंवा साऊथ अमेरिकेतल्या कुठल्याही भागात गेलात, तर तुम्हाला जॅपनीज, चायनीज, कोरियन, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, रशियन ह्या भाषा यायला पाहिजेत. आणि आपल्याला असं वाटतंय की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, आणि आपण अडकून पडलो त्याच्यात. तर हा जसा एक गैरसमज आपल्या डोक्यात फिट्ट बसलाय, आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की सगळं जे जुनं आहे ते सगळं टाकाऊ आहे, आणि जे नवीन आहे तेवढंच फक्त घेतलं पाहिजे, असं आपल्याला वाटतंय. पण जे जुनं आहे आणि जे अजून जुनं आहे, जे प्राचीन आहे, ते कसं असेल, काय असेल, ती टेक्नॉलॉजी काय असेल, याच्या शास्त्रात आपण शिरलो नाही, आपण त्याच्या सायन्समध्ये शिरलो नाही, आपण डॉक्युमेंटेशन केलं नाही, आपण एकमेकांशी शेअरिंग केलं नाही, आपण वाद घातले नाहीत, आपण शोध लावले नाहीत. दोन गोष्टी केल्या. एक तर आपण म्हटलं हे थोतांडे, आणि आपण त्याच्यावरती त्याला फुली मारली, वेडेत. नाही तर दुसरी कॅटेगरी आपल्याकडे काय, असं आहे का, नमस्कार असो तुम्हाला, तुमचं तुम्ही करा, आम्हाला नाही बाबा जमायचं, असं म्हणून आपण नमस्कार करायला शिकलो, वाकायला शिकलो समोर, पण आपण त्याच्या अभ्यासात शिकलो. म्हणजे उदाहरणार्थ, कैलास पर्वतावर बसलेले शंकर महादेव आणि खाली तिकडे समुद्राच्या तळाशी असलेला विष्णू एकमेकांशी कसं बोलत असतील, काय टेक्नॉलॉजी असेल, ह्याच्या अभ्यासात शिरलो नाही. दोन कॅटेगरीतले लोक साठी हे अंधश्रद्धा आहे, वेडेपण आहे, असं नसतंच. आणि दुसरी कॅटेगरी, शंकराचं नाव घेतलं,
विष्णूचं नाव घेतलं. असे आपण भारतीय होतो. त्यामुळे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना, तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं आत्ता तर स्वातंत्र्य मिळालं यांना, हे कोण आहेत, कोण आहेत हे लोक? आपण सगळे भारतीय, जात धर्म याच्या पलीकडं भारतीय असं म्हणतोय मी. कोण आहेत हे सगळे? तर हे सगळे 150 वर्ष आम्ही ज्यांच्यावर राज्य केलंय असे गुलाम आहेत, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, ह्यांना काही येत नाही, हे काय प्रगती करणं आहे, हे शेवटी आपल्यावरतीच अवलंबून राहणार आहेत. अशी मानसिकता जगाची होती अख्ख्या. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळत होतं, जेव्हा आपण झगडा करत होतो, तेव्हा अमेरिका, इंग्लंड ही सगळी राष्ट्र आपल्यापेक्षा 100-150 वर्ष पुढे होती आणि आजही आहेत बरं का, आजही आहेत ती. तंत्रज्ञानाच्या बाबतीत, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आजही ते आपल्या पुढे आहेत. सिव्हिक सेन्सच्या बाबतीत ते आजही आपल्या पुढे आहेत. आणि आपण त्या मानाने धावतोय. आपल्याला अजून आपल्या लोकांना अजून शिकवावं लागतं, रस्त्यावर थुंकू नका. सिव्हिक सेन्स खूप बेसिक लेवलला होता. आपण प्लास्टिकचा कचरा किंवा कुठलाही कचरा रस्त्यावर टाकू नका, नाही, आपण अजून त्या पातळीलाच नाही, आसपास पण नाही. असा आपला भारत देश, अशी आपली जगातली इमेज. आणि जगात मात्र त्यावेळेला, सर एक क्लिक करा, त्यावेळेला काय चाललंय तर रॉबर्ट गोगार्ड नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला आणि त्यांनी शोध लावला. तुम्हाला आता सगळ्यांना माहिती, आपण समजा एखादी वस्तू आकाशात टाकली तर काय होईल? परत खाली येईल. का खाली येईल? गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटीमुळे खाली येईल. पण कुणाच तरी डोक्यात एक अशी आयडिया आली. आयडिया येणं हे फार महत्वाचं आहे बरं का. एकदा आईन्स्टाईनला विचारलं की आईन्स्टाईन, तुझ्या इतकी हुशारी जर हवी असेल तर काय करू? तो म्हणला, परीकथा वाचा, जादूची पुस्तकं वाचा. मग जरा असं वाटलं की अरे काहीतरी गंमत करतो. नाही, खरं 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 हुशार व्हायचं असेल तुझ्यासारखं आणि थोडं जास्त, तर काय करायला पाहिजे? मग आईन्स्टाईन म्हणला, अजून परीकथा वाचा, अजून जादूच्या कथा वाचा. इमॅजिनेशन माणसाला कुठं घेऊन जाऊ शकतं. तसं इमॅजिनेट केलं, एक कल्पना केली की असा एक काहीतरी पदार्थ की जो पृथ्वीवरून टाकलाय वरती आणि खाली आलाच नाही, असं होईल का? ग्रॅव्हिटीच्या पलीकडे, ग्रॅव्हिटीच्या शक्तीच्या, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या पेक्षा वेगळी शक्ती आपल्याला त्यात भरता येईल का, असा विचार कोणीतरी केला. त्याच्यावरती संशोधन केलं आणि रॉबर्ट गोगार्ड नावाच्या माणसानी शोध लावला. तुम्ही सगळेजण टेक्नॉलॉजी शिकणारे आहेत, यंत्र, त्यातलं शास्त्र, असे सगळे शिकणारे मुलं आहेत. मी अजिबात त्या बॅकग्राऊंडचा नाहीये. माझे शाळेतले मी शाळेत असताना आणि कॉलेजला असताना माझे 2 शत्रू होते अभ्यासातले. त्यातला एक होता सायन्स, दुसरा होता मॅथ्स. असे 2 राहू केतू माझ्या आयुष्यात होते. पण नंतर मी जसा जसा मोठा व्हायला लागलो तसं मला कोणीतरी सांगितलं, अरे तू हे वाच, तू ते वाच. आणि मग मी 11वी-12वीत असताना मला कोणीतरी सांगितलं की आपलं ISRO ची गोष्ट फार भारी आहे, ती तू वाच. मग ती मी वाचायला घेतली तेव्हा मला लक्षात आलं की सायन्स मधल्या खूप बेसिक कन्सेप्टच मला माहित नाहीयेत. सो आधी ते माहिती करून घेऊ. म्हणून तुम्हाला माझी गोष्ट थोडी बाळबोध वाटेल. तुम्हाला असं वाटेल हे काय, आम्हाला माहितीच आहे, हे काय सांगतोय परत. पण जरा मी मुद्दाम सांगतो, कारण एखाद दुसरा तरी माझ्यासारखा असेलच इथं की ज्याला कदाचित या माहितीचा उपयोग होईल. तर कुठलंही यान, कुठलंही रॉकेट, कुठलंही सॅटेलाइट आकाशात आपण का सोडतो? का सोडतो सांगा? रिसर्च करण्यासाठी. अगदी सोपी, जरा माझ्या भाषेतली उत्तरं द्यायची झाली तर विराट कोहलीची बॅटिंग लाईव्ह बघता यावी म्हणून. लगेच फोन करून, व्हॉट्सअप करून मला काय वाटतंय ते जगाला सांगता यावं म्हणून ते सॅटेलाइट अवकाशामध्ये फिरतायत, पृथ्वीवरती नजर ठेवून आहेत, बघतायत कोण. मोबाईलवरनं आपण एकमेकांना फोन लावतो म्हणजे काय होतं
तर उदाहरणार्थ समजा मी या दादाला फोन लावला आणि तर माझ्या फोन मधनं याच्या फोन मध्ये फोन जात नाही, माहितीये ना हे, म्हणजे कुठे जातो फोन, तिकडं जातो वर अवकाशात, आणि अवकाशात मग सर्च केला जातो, तुझं नाव काय, जय, जय कुठे, मग जयला फोन एकतर लागतो, आणि समजा जयचा फोन बंद असला किंवा तो रेंज मध्ये नसला तर परत मला संदेश येतो की तुम्ही ज्यांना संपर्क करत आहात ते सध्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहेत, थोड्या वेळाने फोन करा. आणि तो जर असला संपर्क क्षेत्राच्या एरियात म्हणजे कॅचमेंट एरियामध्ये तर त्याला, आणि ही सगळी प्रोसेस मी डायल करणार, तिकडे वरती जाणार, तिकडून त्याला फोन लागणार, तो उचलणार, तो बोलणार, मला ऐकवणार, काही सेकंदात घडतं, काही मिली सेकंदात घडतं. जादू आहे माझ्या दृष्टीने, म्हणजे तुमच्या दृष्टीने सायन्स आहे. मला कसं काय असं एवढं वर जाऊन एवढं खाली एवढ्या स्पीडमध्ये, जबरदस्त आयडिया ही काहीतरी. तर ते आकाशामध्ये अवकाशामध्ये जे सॅटेलाइट फिरतायत त्याच्यामुळे हे सगळं चाललंय. लाईव्ह मॅच बघू शकतोय, फोन करू शकतोय, सुनामी येणार का नाही, भूकंप येणार का नाही, कुठं काय जगाच्या कोना कोपऱ्यात काय चाललंय ते सगळं आपल्याला कळतंय. ते सॅटेलाइटमुळे कळतंय, आणि ते सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरतात. हे सॅटेलाइट अवकाशामध्ये सोडण्यासाठी जे वापरलं जातं त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. त्यातल्या 3 गोष्टी आपल्याला आधी माहिती पाहिजेत. ही माझी गोष्ट ऐकण्यासाठी या 3 गोष्टी माहिती पाहिजेत. त्यातल्या सॅटेलाइट बद्दल आपण बोललो, उपग्रह जे पृथ्वीभोवती फिरतायत, सॅटेलाइट, त्याच्यावरती प्रक्षेपक वाहन मराठी शब्द, आणि इंग्रजी शब्द लॉन्च व्हेइकल. ज्या गाडीतून ते सॅटेलाइट वर पाठवायचं ती गाडी म्हणजे लॉन्च व्हेइकल, आणि त्याच्यावर लिहिले अग्निबाण. त्याला शब्द काय, साऊंडिंग रॉकेट्स. अग्निबाण म्हणजे काय, साऊंडिंग रॉकेट्स म्हणजे काय, त्या वाहनाच्या इंधनाची टाकी थोडक्यात म्हणजे ते अग्निबाण. तर तुम्ही जर बघितलं असेल तर ते यान सोडताना असं एक पेन्सिल सारखं मोठं रॉकेट असतं, आणि त्याच्या बाजूला अजून 4 छोट्या पेन्सिल्स लावलेल्या असतात. आठवलं का, ते हे अग्निबाण आहेत. नेक्स्ट हे बघा, हे असे अग्निबाण आहेत. नेक्स्ट हे ते प्रक्षेपक वाहन आहे, हे PSLV दिसतंय आपल्याला, त्याच्या खाली हे पूर्ण रॉकेट आहे, अख्खं यान जे आपण पृथ्वीवरून अवकाशात सोडणार ते हे, आणि त्याच्या भोवती बाजूनी त्या पेन्सिल्स छोट्या छोट्या लावल्यात, त्या इंधनाच्या टाक्या आहेत थोडक्यात सांगायचं. नेक्स्ट, आणि हे प्रकार आहेत त्यातले ASLV PSLV. आता हे जे दिसतं इकडचं स्टँड येते, त्या स्टँडमध्ये सोपी कल्पना करा तुम्ही सगळ्यांनी की आपण फटाक्यातलं रॉकेट लावलंय ना, फटाक्यातला रॉकेटचा बाण लावलाय ना सगळ्यांनी, तर तो एका बाटलीत ठेवतो बघा आपण, मग तो त्याला एक आधार मिळतो. मग तसंही त्याचं ते स्टँड आहे, त्याच्यावरती ते असेंबल केलं जातं, आणि मग ते अवकाशामध्ये म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने ताकदीने ते इतकं वर जातं, आणि नुसतं वर जात नाही, ते आकाशात जात नाही, ते अवकाशात जातं, आकाशाच्या पलीकडे, वातावरणाच्या पलीकडे, आणि नुसतं जाऊन बाहेर फेकलं जात नाही, तर ते एका विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहत, आणि मग त्याचा कनेक्ट आपल्याशी होतो. पृथ्वीवरती बसून आपण त्याच्याशी काहीतरी देवाणघेवाण, कम्युनिकेशन, संदेश वहन करू शकतो. अशी ही सगळी सिस्टीम आहे. आता हे सगळं भारतात आणायचं, कुठल्या भारतात, गुलाम, अडाणी, अशिक्षित, मांजर आडवं गेलं की काम होणार नाही म्हणणारा, कसलं अवघड आहे. कुणाला तरी वाटलं पाहिजे ना की करू रे, का नाही करायचं, जमणार की आपल्याला. हे वाटणं फार महत्वाचं असतं. तुम्हाला माहितीये का हे कोणाला वाटलं, असं स्वप्न कोणी बघितलं? हा, आपल्याला अब्दुल कलामांचं नाव तर माहितीच आहे, त्यांच्या आधी कोणीतरी बघितलं हे स्वप्न. नेक्स्ट स्लाइड. हे उपग्रह राहिले मग असे सांगायचंय. अवकाशात जे फिरतात सॅटेलाइट ते असे दिसतात, पृथ्वीभोवती जे फिरतंय ते हे. या 3 बद्दलची गोष्ट आहे. हे 3 भारतात कसं तयार झालं ते सांगणार आहे. नेक्स्ट. तर आजच्या आपल्या गोष्टीचे आहेत हे हिरो.
डॉक्टर विक्रम साराभाई. काय नाव आहे यांचं? डॉक्टर विक्रम साराभाई. कोणत्याही पिक्चरच्या हिरोपेक्षा कमी हिरो नाही हा. एकदम परफेक्ट. म्हणजे असं वाटावं की म्हणजे आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांचं भाग्य की आपल्या देशात हा माणूस जन्माला. नाहीतर अजून आपल्याकडे मोबाईल सुद्धा आले असते की नाही मला माहित नाही. टेक्नॉलॉजी आली असते की नाही, इतक्या स्पीडने आपण पुढे गेलो असतो की नाही माहित नाही. इतका भारी माणूस डॉक्टर विक्रम साराभाई. एक छोटीशी त्यांच्याबद्दलची गोष्ट फक्त ऐकू आणि मग आपण पुढे जाऊ. विक्रम साराभाई एकदम श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेला मुलगा वगैरे वगैरे सगळं चांगलं. तर एकदा एक ज्युनियर सायंटिस्ट तो आला होता, बाहेरच्या देशातला अनुभव घेऊन सगळा. तो आला ह्यांच्याकडे आणि तो जरा वैतागला होता भारतातल्या उकाड्याला. भयंकर गरम होत होतं त्याला, एकदम असं नको नको झालं होतं. आता सायंटिस्ट म्हटल्यावर एसी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, चांगली रूम पाहिजे. तर तो आला साराभाईंकडे, साराभाईंच्या केबिन मध्ये, आणि तो जरा वैतागला होता इथल्या उकाड्याला. तो साराभाईंकडे एक कंप्लेंट करायला लागला, तक्रार घेऊन गेला. म्हटलं काय साराभाई. आणि विक्रम साराभाई तेव्हा कोण होते? पंतप्रधानांचे पर्सनल सल्लागार होते सायन्स टेक्नॉलॉजी मधले. सो ही वॉज ऑन द हायएस्ट पोस्ट. डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना गाईड करणारा हा माणूस, त्याच्या केबिन मध्ये एक ज्युनियर सायंटिस्ट जातो आणि तक्रार करतोय. काय तक्रार करतोय? आमचं जाऊ द्या, निदान तुमच्या केबिन मध्ये तरी एसी लावून घ्या ना. असं साध्या फॅन खाली काम करत बसले, काय बरोबर दिसत नाही. तर एसी पाहिजे आपल्याकडे. सायन्स मधले आपण माणसं होतो आणि एवढ्या उकाड्यात कसं सुचत नाही काय मला, कसं काम करणार. त्यांनी भली मोठी तक्रार केली त्यांच्याकडे. विक्रम साराभाई एक छान स्माइल दिला आणि ते म्हटले, अरे आपल्या ISRO मधले साध्यातले साधे टेक्निशियन जोपर्यंत साध्या फॅन खाली काम करतायत तोपर्यंत मी सुद्धा साध्या फॅन खाली बसूनच काम करणार. हे वाक्य मी वाचलो आणि मला अंगावरती सरकन काटा आला. मला 2 माणसं आपल्या भारत देशातली आठवली. एक माणूस असं म्हणला होता की या देशातला कुत्रा सुद्धा जोपर्यंत उपाशी तोपर्यंत मला मोक्ष नको, स्वामी विवेकानंद. आणि एक माणूस असं म्हणला होता की या देशातला गरीबातला गरीब माणूस जोपर्यंत पुरेसे वस्त्र अंगावरती घालत नाही, अर्धनग्न राहतो, तोपर्यंत मी सुद्धा धोतर आणि पंचाच घालीन. माहिती आहे ना असं कोण म्हणलं होतं? महात्मा गांधी. स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधींचा वारसा सांगणारा एक शास्त्रज्ञ आपल्याला लाभला, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. नाही तर ते असं म्हणलं असं, मी गव्हर्नमेंटचा माणूस आहे, मला पाहिजे, बरोबर आहे तुझं, असं म्हणले नाहीत ते. मला गव्हर्नमेंटच्या स्केलनुसार सगळ्या सुविधा पाहिजेत, अम्युनिटीज पाहिजेत, मग मी काम करीन, असं म्हणले नाहीत. आणि हीच परंपरा सगळ्यांनी राखून ठेवली आहे. नेक्स्ट स्लाइड. हीच परंपरा सगळ्यांनी राखून ठेवली आहे. म्हणजे काय सांगतो, आम्ही ज्या संस्थेत काम करतो ना, ज्ञानप्रबोधिनी नावाची संस्था आहे बरं का आमची. तर आमच्या आधीचे अध्यक्ष, ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष हे डॉक्टर वसंतराव गोवारीकर होते. डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे ISROचे डायरेक्टर होऊन गेलेले आहेत. तर जेव्हा मी हा अभ्यास करत होतो, पुस्तक वाचत होतो, तेव्हा माझ्या मनात आलं आपण वसंतराव गोवारीकरांना जाऊन भेटू, गप्पा मारू, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ. आपल्या अध्यक्षात आपल्याला हो म्हणतील, नाही म्हणणार नाहीत, वेळ देतील. मी त्यांना फोन केला की सर मला तुमची मुलाखत घ्यायची आहे, मी येऊ का? अरे हो ये, मला आवडेल आवडेल, गप्पा मारू आपण. आणि मग सकाळी 9 वाजता मी त्यांच्या घरी गेलो. संध्याकाळी 5-5:30 पर्यंत वसंतरावांच्या घरी हॉलमध्ये बसून एक चहा, मग नाश्ता, मग जेवण, मग दुसरा चहा आणि भरपूर गप्पा, असा आमचा जो सगळा 9 ते 5 इंटरव्ह्यू चालला आणि खूप मजा आली. त्यांनी मला असले भारी भारी प्रसंग सांगितले. मी त्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगणार. वसंतराव गोवारीकर इंग्लंडमध्ये काम करत होते सायंटिस्ट म्हणून. आणि मगाशी जो अग्निबाण दाखवला ना तुम्हाला, त्याच्यात इंधन भरायचं असतं, म्हणजे फ्युएल लागतं. बाय चान्स कोणाला माहितीये का फ्युएल काय लागतं? अवकाशामध्ये रॉकेट जाण्यासाठीचं फ्युएल कोणता लागतं हे कोणाला माहितीये का? ऐकून. रॉकेल, मग पेट्रोल, डिझेल,
सीएनजी. प्रचंड पॉवरफुल फ्युएल लागत असेल, बरोबर ना. तर हे पेट्रोल डिझेलच्या पेक्षा आणखीन अपग्रेडेड व्हर्जन माहितीये कोणाला बाय चान्स आहे? एक जनरल नॉलेज. हा नाही, नुसती हवा नसते, फ्युएल असतं प्रॉपर. प्रोपलंट नावाचं इंधन असतं ते. आणि ते प्रोपलंट इंधन बनवण्याची टेक्नॉलॉजीच नव्हती आपल्याकडे. आणि मग ते शोध घेता घेता कुठून कुठून कळलं की ते इंग्लंडमध्ये एक सायंटिस्ट आहे, त्याला ही टेक्नॉलॉजी माहिती आहे. त्याला जर चांगली ऑफर केली तर तो येईल भारतात. साराभाई, विक्रम साराभाई, एकदम ग्रेट माणूस. 3-4 दिवशीचं फ्लाईटचं तिकीट काढलं लंडनला. कशाला? या ज्युनियर सायंटिस्टला बोलवायला. ज्युनियर सायंटिस्ट म्हणजे कोण? वसंतराव गोवारीकर. आणि मी त्यांच्याकडनंच हा प्रसंग ऐकतोय थेट. संध्याकाळी जेवायला ते म्हटले आपण जेवायला भेटू, मला थोड्या गप्पा मारायच्या तुझ्याशी. साराभाई आणि गोवारीकर गप्पा मारत होते. गोवारीकरांना भारी वाटत होतं, अरे भारतातून मला भेटायला, एवढ्या ज्युनियर सायंटिस्टला भेटायला एक माणूस आलाय, काय काय गप्पा मारणार होता मी त्यांच्याशी. तर म्हणाले की डिनरच्या टेबलवरती आम्ही गप्पा मारत होतो आणि साराभाईंनी मला एकदम प्रश्न विचारला की तू भारतात चल ना नोकरीसाठी ISRO मध्ये. जरा आता जॉब ऑफर झाल्यावर भारी वाटणार सगळ्यांना, पण इंग्लंड मधला जॉब सोडून भारतात यायचं म्हणजे तुम्ही काय प्रश्न विचाराल पहिला? काय प्रश्न विचारणार? हा पेमेंट, सॅलरी, पॅकेज. तर गोवारीकरांनी जरा भीत प्रश्न विचारला, ते काय पॅकेज असेल? तर तुला इथं काय मिळतं? तर गोवारीकर म्हटले मला इथे युरो मधला, अर्थात पाऊंड मधला व्यवहार सांगतोय मी तुम्हाला, 70s मधला. त्यांनी सांगितलं की मला इथे महिन्याला साधारणपणे राहणं खाणं सगळं सोडून मला हातात 1000 पाऊंड पडतात त्या काळात. 1000 पाऊंड महिन्याला. आज पाऊंडची किंमत माहिती कोणाला? साधारण 120 रुपये एका पाऊंडची किंमत आहे साधारणपणे. ठीक आहे, 1000 गुणिले 100. माझं गणित कच्चच आहे, पटकन सांगा किती झाले? 1000 गुणिले 100. 1000 वर किती शून्य? हा, तर ते आता गणित करा तुम्ही. ते पाऊंड, एवढे पाऊंड त्यांना वर्षाला मिळत होत्या, अर्थात गुणिले 12 करून. तर हे माझं पॅकेज आहे म्हणाले. तुम्ही काय देणार? साराभाईंनी क्षणभर विचार केला आणि साराभाई असं म्हणाले की तू भारतात चल, मी तुला महिना 100 रुपये देईन. महिना 100 रुपये देईन आणि तुला अशी स्वप्न देईन जी स्वप्न जगातला कुठलाही देश तुला दाखवू शकत नाही. येणार का भारतात? हे विचारायला डेअरिंग लागतं, पण हो म्हणायला त्याहून जास्त डेअरिंग लागतं. गोवारीकरांना यात थ्रिल वाटलं. 100 रुपयात महिना काढू शकेन का? हा ठीक आहे, चल काढू शकेन, पण अशी स्वप्न देईन की जी जगातला कुठलाही देश देऊ शकणार नाही. येणार का भारतात? या प्रश्नाला गोवारीकर हो म्हटले. ते भारतात आले. भारतामध्ये केरळमध्ये थुंबा नावाचं छोटंसं गाव आहे, तिथं आपली पहिली ISROची प्रयोगशाळा सुरू झाली. तीही त्याचा फोटो आपण बघतोय आता. लंडनमध्ये एकदम भारी केबिन मध्ये बसून रिसर्च करणारा एक ज्युनियर सायंटिस्ट कुठे येतोय? एका पडक्या चर्चमध्ये, वापरात नसलेल्या चर्चमध्ये, जाळी जळमट असलेल्या चर्चमध्ये. आणि नंतर नंतर 1969 पर्यंत आपलं हेच ऑफिस होतं, कौलारू घर. ISROची बिल्डिंग दाखवतोय मी तुम्हाला, भारताच्या स्पेस रिसर्च सेंटरची बिल्डिंग दाखवतो मी तुम्हाला. कौलारू घर आहे. तर हे आले, गोवारीकर आले. गोवारीकरांनी मला हा फोटो दाखवला. म्हणले बघ माझं पहिलं ऑफिस. आणि म्हणे मी आलो ऑफिसमध्ये
तर ह्या टेबलवर तो माणूस बसलाय, त्या टेबलवर तो माणूस बसलाय, इकडे टेक्निशियन बसलाय, तिकडे टेबलवर साराबाई बसले, मला बसायलाच जागा नाही. तर मी साराबाईंना विचारलं, मी कुठे बसू, माझं केबिन कुठे आहे? साराबाईंना, बघ तिथे एखादी खुर्ची टेबल काहीतरी पडलं असेल, घेऊन ये, बस कुठेतरी जागा मिळेल तिथं. जरा डिप्रेशन मध्ये गेले. ते म्हणले, काय असं कुठं, असं काय रिसर्च करा, इंधन बनवणार आहे मी, प्रोपलंट इंधन, ज्याच्यासाठी तुमचं सगळं काम अडलंय, तुम्हाला बेसिक केबिन तरी द्या बसायला. पण मग त्यांच्या लक्षात आलं की नाही, हे असं भारतात काम करणं येरागा पाळायचं का, ऐशोआरामात बसून काम करायचं काम नाहीये. ते म्हणले ठीक आहे, मला मी माझी जागा शोधायला लागतो. मग ते म्हणले, मी त्या दरवाजातनं बाहेर आलो आणि मागं गेलो, त्याचा फोटो नाही आपल्याकडे. ते मागं गेले आणि मागे एक गोठा होता, गोठा. त्या गोठ्यात म्हणे मी माझं पहिलं ऑफिस सुरू केलं. आणि गोवारीकरांनी जे वाक्य वापरलं ना, ते एका बाजूला खूपच, म्हणजे मी हसलोच त्या वाक्याला. तुम्हाला जोक कळला तर तुम्हाला हसू येईलच, पण नंतर मी विचार केला आणि मला भारी वाटलं ते वाक्य. ते मला असं म्हणलं, आदित्य, गंमत अशी झाली, त्या गोठ्यामध्ये आधी 4 पायांचा रेडा इंधन तयार करायला बसला होता, आता 2 पायांचा रेडा इंधन तयार करायला बसला. आणि मग माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, मी जर गोवारीकरांच्या जागी असतो तर मी खरं तर असं म्हणलो असतो, आदित्य काय सांगू, आमच्या काळात आम्ही काय कष्ट घेतले, माझ्यासारख्या माणसांनी कष्ट घेतले म्हणून आज तुम्ही अमुक अमुक करताय. असं कुठलाही गर्व नाही, काही नाही. आणि ते काय सांगतात, गंमत केली त्यांनी त्या सगळ्या प्रसंगाची. तिथे 4 पायाचा रेडा होता आणि तो शेण निर्माण करत होता, इंधन निर्माण करत होता. आता 2 पायाचा रेडा बसला होता तिथं काम करायला, आणि त्यातनं प्रोपलंट इंधन तयार झालं. नेक्स्ट, हा फोटो जो आहे हा पण एक गंमतशीर फोटो आहे. हे आपले सायंटिस्ट आहेत, आणि जिथं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जिथं त्या अग्निबाणाचा नोजकोन हा तो तयार झालाय, तो इकडून तिकडे घेऊन जायला आपल्याकडे काय नव्हतं तेव्हा, माणसं नव्हती किंवा असं लॉजिस्टिक्स सांभाळणारी टीम बीम काय नव्हती. सफारी घातली त्या माणसांनी, शर्ट पॅन्ट घातली, पायात, म्हणजे हा कसं बघा, इतिहासाचा सुद्धा संदर्भ याच्यात. हे कसं हा फोटो वाचायचा असतो, हा फोटो वाचायचा. 70च्या दशकामध्ये शर्ट पॅन्ट घातलेला माणूस हा साधा गरीब माणूस असू शकत नाही. हा सायंटिस्ट आहे, आणि तो चाललाय सायकलवर तो नोचकून घेऊन असेंबल करायला इकडून तिकडे. कष्ट कुणालाही चुकलेले नाही आहेत बरं का, पण ज्यांनी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी ज्यांनी स्वप्न बघितली, ज्यांनी ज्यांनी आयुष्यातलं थ्रिल स्वीकारलं, ती माणसं मोठी झाली, ते विषय मोठे झाले, आणि त्यांनी सगळ्या जगाला सुखी केलं बरं का. स्वतः नाही मोठे झाले, फक्त जगाला सुखी केलं. हे नोचकून घेऊन जाणारा आपला शास्त्रज्ञ. नेक्स्ट, ही तारीख लक्षात ठेवा, फार भारी तारीख आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, पटकन सांगा. 15 ऑगस्ट 1947, 47. ही जशी इथं फिट्ट बसली तारीख, तशी ही तारीख एकदम महत्वाची असं मला वाटतं. बघा, थुंबाला आपण एक रॉकेट लॉन्चिंग स्टेशन तयार केलं. रॉकेट जिथून लॉन्च करायचं आकाशामध्ये, अवकाशामध्ये, त्याचं एक स्टेशन आपण तयार केलं. आणि भारताची पद्धत आहे, का लक्षात ठेवायचं सांगतो, कारण त्याचं खाली कारण. आणि ही गोष्ट मी आता तुम्हाला जी गोष्ट सांगतो ना, गेल्या 10 वर्षात ही गोष्ट मी कमीत कमी एक 100-500 वेळेला तरी महाराष्ट्रभर, भारतभर सांगितलेली आहे बरं का. पण असंच एकदा गोष्ट सांगता सांगता माझ्या लक्षात आलं, हेच वाक्य वाचताना, की ते सॅटेलाइट लॉन्च व्हेकल स्टेशनचं जे आपण बांधकाम केलं, तयार केलं, ते आपण युनोला अर्पण केलंय, संयुक्त राष्ट्र संघाला अर्पण केलंय. तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय विशेष आहे? ह्याच्यात विशेष हे आहे की ही फक्त सायन्सची गोष्ट नाहीये, ही फिलॉसॉफीची पण गोष्ट आहे, ही तत्वज्ञानाची पण गोष्ट आहे, ही तुमच्या माझ्या कल्चरची गोष्ट आहे, संस्कृतीची गोष्ट आहे. इथे महाराष्ट्रातला 700-750 वर्षापूर्वीचा ज्ञानदेव माऊली महाराज काय म्हणतो, सगळं तत्वज्ञान झाल्यावर, आता विश्वात्मके देवे. पसायदानात काय मागणं मागतोय? दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे जे गरीब आहेत, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, तिमिर म्हणजे अंधार, त्यांच्या आयुष्यातला अंधार जावो.
असं मागणारे किती वर्षांपूर्वी? 700-750 वर्षांपूर्वी. आपलं कल्चर काय? सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे संतु निरामया. सगळ्या जगाला सुखी करू. आमचं आहे बाबा, ते कोणी वापरायचं नाही, आणि वापरायचं असेल तर पैसे द्यायचे, अशी आपली भूमिका नाहीये. आम्ही काय केलंय? अख्ख्या जगाला अर्पण करून टाकलंय ते. आणि म्हणून तुम्ही एक 5-10 वर्षांमधल्या बातम्या जर काढून बघितल्यात तर अमुक एका देशाचं सॅटेलाइट आपण सोडलं, तमुक एका देशाचं सॅटेलाइट आपण सोडलं, वाचल्या असतील बातम्या, कानावर आल्या असतील. ते फुकट सोडलं बरं का, माहितीसाठी सांगतो. ते सोडण्यासाठी जो खर्च केलाय तो आपण केलाय. आपण कोण? ज्याला जगाने एकेकाळी समजलं गुलाम आहे, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, ह्यांना काय जमणार आहे, ह्यांना तर आत्ता स्वातंत्र्य मिळालंय, ते आपण होत. आणि आपण काय केलंय? संयुक्त राष्ट्रसंघाला अर्पण केलंय. संयुक्त राष्ट्रसंघात चीन पण येतं, पाकिस्तान पण येतं. तुम्हाला तुमचं कल्याण करायचं असेल तर या, आणि आमचं फ्री आहे वापरायला, तुम्ही वापरू शकता. म्हणून ही तारीख महत्वाची. नेक्स्ट 21 फेब्रुवारी 1969 रोजी आपण भरपूर प्रयत्न करून, भरपूर कष्ट करून एक अग्निबाण तयार केला. म्हणजे काय केलं? इंधनाची टाकी तयार केली. फक्त अख्खं व्हेकल तयार करायला अजून भरपूर आपल्याला कष्ट आहेत. आत्ताचे आपल्याकडे वसंतराव गोवारीकर आलेत, प्रोपलंट इंधन तयार झालं, आणि मग 21 फेब्रुवारीला त्यांनी ठरवलं चला टेस्टिंग करू आपण, त्या अग्निबाणाचं टेस्टिंग करू. असा अग्निबाण आकाशात गेला पाहिजे की तो परत खाली नाही पडला पाहिजे. साधी टेस्ट. अवकाशात गेला पाहिजे, खाली नाही पडला पाहिजे. अग्निबाण, भारताचा पहिला अग्निबाण. नाव काय ठेवलंय त्याचं? रोहिणी. अंदाजे सांगू शकेल कोणी हे नाव का ठेवलं? रोहिणी. बरोबर ओळखलं कोणीतरी? नक्षत्र आहे रोहिणी. हे ज्या दिवशी आपण अवकाशामध्ये सोडणार होतो त्या दिवशी आकाशामध्ये रोहिणी नावाचं नक्षत्र दिसत होतं वरती, म्हणून रोहिणी. आणि 75 का? तर तो इतका छोटा गोल होता, व्यास त्याचा 75 mm चा होता फक्त, म्हणून त्याचं नाव रोहिणी 75, रोहिणी 75. नेक्स्ट. आणि 75 मिलीमीटर व्यासाचा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला अग्निबाण आपण आकाशामध्ये सोडला, यशस्वीपणे सोडला. साराभाईंना भारी वाटलं. ते वसंतरावांना म्हणले चला वसंतराव तुम्हाला बक्षीस माझ्याकडून. मी खूप उत्सुक होतो वसंतरावांकडनं हे ऐकायला की साराभाईंनी काय बक्षीस दिलं असेल. 1969 साली बक्षीस काय होतं? आज तुला माझ्या 4 व्हीलर मधनं राईड. थुंबा गावामध्ये आज आपण दोघं मिळून एक राऊंड मारून यायचा मस्त पैकी. आणि मला थोडासा हेवा वाटला की स्वतः साराभाई ड्राईव्ह करतायत, शेजारी वसंतराव गोवारीकर बसलेत, मागची एक सीट रिकामी होती. यार मी पाहिजे होतो तिथे त्या गप्पा ऐकायला. 2 महान शास्त्रज्ञ एकमेकांशी काय बोलतात बक्षीस देताना, ते मला ऐकायचं होतं. सुदैवानं थेट गोवारीकरांकडनं त्या गप्पा ऐकायला मिळाल्या. मग गोवारीकरांनी सांगितलं की आता आपण लॉन्च व्हेकल तयार करू, मग आपल्याला रशियाकडनं हे घ्यावं लागेल, कदाचित अमेरिकेशी पण आपल्याला थोडं डील करावं लागेल, कदाचित इंग्लंडमधनं आपल्याला अमुक आणावं लागेल, आपल्याला जागा लागेल, टेक्निशियन लागतील, माणसं लागतील, टेक्नॉलॉजी लागेल, हे सगळं आपण रशिया, अमेरिका, इंग्लंडकडनं आणूयात. साराभाईंचं वाक्य मुद्दाम लिहून आणलंय माझ्या बोलण्यात इकडे तिकडे जाऊ नये म्हणून. साराभाई असं म्हणले मागे घ्या, मागे घ्या, मागे. येत नाहीये का ते वाक्य? ओके, हा ठीक आहे. नेक्स्ट SLV 3 तयार करू. 4 टप्प्याचं वाहन असेल. गाडीतल्या चर्चा चालल्यात ह्यांच्या. आपण काय करू? बक्षिसाच्या गप्पा आहेत या. काय आपण 4 टप्प्यांमध्ये ते वाहन तयार करू. केलंय काय तयार? एक 75 mm चा एक छोटासा बाण तयार केलाय. आणि म्हणतात का आता 10 टन इंधन लागेल, एवढं मोठं काहीतरी करू. 10 टन इंधन. आणि उंची किती असेल आपल्या व्हेकलची? 22 मीटर उंची असेल. आणि हे सगळं ऐकल्यावरती चॅलेंज केल्यासारखं झालं ना वसंतरावांना. मग ते म्हटलं चालेल, मग टेक्निशियन आणू, हे आणू, ते आणू. मगाशी मी जे म्हणलो ते
टेक्नॉलॉजी सगळी परदेशात आणू. साराभाई म्हणले नेक्स्ट, आपल्याला चांगलं अंतरिक्ष दर्जाचं स्वतःचाच कारखाना असला पाहिजे फ्युएल बनवण्याचा. अजिबात कोणापुढे हात पसरायचे नाहीत. रशियाकडे जायचं नाही, अमेरिकेकडे जायचं नाही, इंग्लंडकडे जायचं नाही. स्वतःचा कारखाना. तुम्हाला काय लागेल ते सांगा. आपल्या इज्जत का सवाल आहे, इब्रतीचा सवाल आहे. दुसऱ्या पुढे हात नाही पसरायचे. आपलं आपण तयार करू, काय लागेल ते सांगा. आणि मग त्यांनी सांगितलं की मला एक अशी मोठी काही हेक्टर जागा लागेल. ते म्हणले दिली. श्रीहरिकोट्याजवळ तुला एक मोठी जागा दिली जिकडनं आपण हे उड्डाण करू शकतो. श्रीहरिकोट्याजवळ ती जागा. मग टेक्निशियन आणायचे होते. भारताला टेक्निशियन पाहिजे होते. गंमत सांगतो तुम्हाला, टेक्निशियन आणायला भारतात ती टेक्नॉलॉजी शिकवायला सिलेबसच नव्हता. टेक्निशियन कुठून आणणार? मग एज्युकेशन सिस्टीम मध्ये सिलेबस आणण्यापासून आपली तयारी सुरू झाली. स्वप्न काय बघतोय? आपलं फ्युएल असलं पाहिजे, आपलं सॅटेलाइट असलं पाहिजे, आपली टेक्नॉलॉजी असली पाहिजे. आणि ग्राउंड रियालिटी काय? माणसंच नाहीयेत हे सगळं करायला. सो तिथपास आता तेही मीच करायचं का? एवढा मोठा शास्त्रज्ञ मी, सारा काम मुझेही करना पडता है. असं नाही म्हणले ते म्हणले चला ते करू, तिथपासून सुरुवात करू. मग अभ्यासक्रम ते छोटे छोटे कोर्सेस आणले. वायरिंग, वेल्डिंग, फिटिंग, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग, इलेक्ट्रॉनिक्स, अमुक तमुक सगळे विषय आणले सिलेबस मध्ये. आणि भारतात पहिलं सुरू झालं ते आता टेक्निशियन तयार करू. आणि मग त्या टेक्निशियनच्या मदतीने आपण काम सुरू केलं. नेक्स्ट. आणि मग अर्थात कुठलंही काम करायचं म्हटलं की थोडी निराशा येणारच. नेक्स्ट. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची घटना घडली ते म्हणजे 30 डिसेंबर 1971 हे सगळं चालू असताना, हे सगळं इन प्रोसेस असताना डॉक्टर साराभाईंचं निधन झालं. स्वप्न दाखवणारा माणूसच गेला. तर आता काय करायचं असा मोठा प्रश्न होता. आणि खूप अवघड होऊन बसलं सगळं. तरी पण लोक काम करत राहिले. आणि काम करताना भास्कर 1 नावाचं आपण एक तयार केलं, पण ते काही फार जमलं नाही. मग नेक्स्ट SLV 3 तयार केलं आपण 10 ऑगस्ट 1969. हा, SLV 3 ते समोर तुम्ही वाचलंच की ते अयशस्वी झालं वगैरे. पण गंमत सांगतो, म्हणजे ती टोचणी किती असते. भारताचं पहिलं संपूर्ण स्वदेशी बनावटीचं SLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, पहिली गाडी जी आकाशात पाठवायची आपल्याला. हा, तोपर्यंत थोडी जगभराची टेक्नॉलॉजी पुढे गेलेली होती. जगात तेव्हा टीव्ही वगैरे या गोष्टी आलेल्या होत्या. त्यामुळे अनेक रिपोर्टर्स आपण बोलवले होते भारताबाहेरचे सुद्धा. आणि मग देशाचे पंतप्रधान अमुक तमुक सगळे समोर बसलेत आणि त्यांच्या समोर ते काउंटडाऊन सुरू झालं. तुम्हाला ते काउंटडाऊन माहिती आता गेल्या काही वर्षात आपण सोडल्यामुळे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि एक मोठा आवाज होतो, स्फोट होतो. आणि मग ते रॉकेट वरती अवकाशामध्ये जायला लागतं. तसं ते रॉकेट अवकाशामध्ये गेलं. काही वेळ ते व्यवस्थित ठरल्याप्रमाणे वरती 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 जात होतं. पण अवघ्या 10 मिनिटात आकाशात दुसरा स्फोट झाला आणि सगळ्या रॉकेटचं राख झाले. आणि बंगालच्या उपसागरामध्ये सगळं रॉकेट खाली येऊन पडलं. सो एक मोठं डिप्रेशन अवस्था ज्याला म्हणतो तशी आली. गोवारीकरांना एकदम आठवलं की त्या गोठ्यात जेव्हा मी काम करायला बसलो तो इंधनाचं पहिल्या दिवशी, तेव्हा त्या चिखलामध्ये, चिखल शेण असं जरा राडा होता तिथं हातात एक काठी घेऊन साराभाई आले आणि त्यांनी एक वाक्य लिहिलं. ते मी आणलं इथे तुम्हाला दाखवायला. फार महत्वाचं वाक्य. नेक्स्ट. डॉक्टर साराभाई गेल्यानंतर गोवारीकर संचालकपदी आले. हे ते वाक्य आहे. टू स्ट्राईव्ह, टू सीक, टू फाइंड अँड नॉट टू इट. थोडं मराठीत त्याचं भाषांतर नाही म्हणता येणार, भावानुवाद केला मी त्याचा. काम करत राहा, करत राहा, करत राहा, तोपर्यंत करत राहा जोपर्यंत यश मिळत नाही. निराश होऊ नका. गेट इट डन. कसं जमत नाही, जमलंच पाहिजे. मग लागेल ते टीमवर्क केलं सगळ्यांना. वॉचमन पासून गोवारीकर म्हणले वॉचमनला सुद्धा असं वाटायला, असा फील तयार झाला की मी काहीतरी देशाचं महत्वाचं काम करतोय. माझ्यामुळे सॅटेलाइट
आकाशामध्ये जाणार आहे, असं आम्ही एक टीम तयार केली आणि टीम मध्ये काम सुरू केलं आणि जोरदार तयारी केली, बाहेर पब्लिसिटी केली की भारताचं संपूर्ण स्वदेशी बनावटीचा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तयार होत आहे नेक्स्ट. आणि मग दिवस ठरला नेक्स्ट 18 जुलै 1980 ला आम्ही थोडीशी त्याचं टेस्टिंग करून बघितलं. नेक्स्ट 31 मे 1981 नेक्स्ट, आणि 17 एप्रिल 1983 ला मात्र फायनल दिवस ठरला. येस, देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना आमंत्रण दिलं, तुम्ही या. तुमच्या समोर आपण आपलं पहिलं लॉन्च व्हेकल आकाशामध्ये पाठवलं. त्या येऊन बसल्या, मोठा शामियाना उभा केलेला होता, समोर भरपूर दिग्गज मंडळी बसलेले आहेत, रिपोर्टर्स बसलेले आहेत, सगळे टेक्निशियन समोर बसलेले आहेत, 200-250 टेक्निशियन्स आहेत समोर, सायंटिस्ट बसलेले आहेत. आणि काउंटडाऊन सुरू झाला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. नेहमीप्रमाणे तो आवाज, प्रकाश, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने सॅटेलाइट लॉन्च व्हेकल 10-15 मिनिटं ठरल्याप्रमाणे वरती जातंय. 20व्या मिनिटापर्यंत एकदम शांतता सगळीकडे. 20व्या मिनिटाला वसंतराव गोवारीकर उठले, त्यांनी माईक हातात घेतला आणि त्यांनी सांगितलं, आपल्या स्वतंत्र भारताचं पहिलं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ठरल्याप्रमाणे अवकाशामध्ये गेला. पूर्ण स्वदेशी बनावटीचं पहिलं लॉन्च व्हेकल आपण अवकाशामध्ये सोडलं. आज इतक्या वर्षांनंतर आपल्याला भारी वाटलं, ज्यांनी त्या प्रोजेक्टमध्ये काम केलं त्यांना कसं वाटत असेल. जेव्हा काउंटडाऊन सुरू होतं ना, तेव्हा त्यांना असं वाटत होतं की काय झालं असेल. आता नाही ना मागच्या वेळेस सारखं फेल्युअर येणार. ते फेल्युअर का आलं, हे सायंटिस्ट लोक फार भारी असतात, त्यांनी शोधून काढलं होतं ते फेल्युअर काय. मी मुद्दाम गोष्टीच्या शेवटाकडे तुम्हाला ते सांगतोय, फेल्युअर का आलं होतं. ते जेव्हा सॅटेलाइट लॉन्च होईल 10 मिनिटं व्यवस्थित गेलं होतं पहिल्यांदा सोडलं तेव्हा. मग असं काय झालं वरती गेल्यावर, तर ते असेंबल करताना, फायनल असेंब्ली करताना, तो जो अग्निबाण होता, साऊंडिंग रॉकेट होतं, त्याचा एक स्क्रू, इंधनाच्या टाकीचा एक स्क्रू 0.5 मिलीमीटर गोल फिरवायचा राहिला होता. त्याच्यातनं फ्युएल लीक झालं, हवेशी त्याचा संबंध आला आणि त्यातनं स्फोट झाला. 0.5 मिलीमीटर. चूक किती होती? 0.5 मिलीमीटरची. कष्ट किती होते? 10 वर्षांचे. सो हे आकाशात जाताना सगळ्यांना असं वाटत होतं आता 0.5 मिलीमीटरची चूक झाली नसेल ना, पण सुदैवानं ती झाली नव्हती. भारताचं पहिलं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आपण अवकाशामध्ये सोडलं. श्रीमती इंदिरा गांधींना भाषण करायला 1 तास वेळ दिला होता. त्या उठल्या, त्यांच्या पदर घेऊन, डोक्यावरती पदर घेऊन भाषण करायचं. त्या तसं डोक्यावरती पदर घेतला, पदर सावरत त्या माईक जवळ आल्या. त्यांना भरून आलं होतं, त्यांना भारी वाटत होतं. त्यांनी हा सगळा संघर्ष जवळून बघितला होता. त्या कसं बसं एकदम इमोशनल झालं. एक वाक्य फक्त त्या बोलल्या, त्या भाषणाचं एक वाक्य पण आणलं मी, दाखवा. आज तुम्ही देशाची मान उंचवलीत, देशाच्या पाठीचा कणा एका नव्या आत्मविश्वासाने तुम्ही उभा केलेला आहे, असं त्या म्हणल्या. आणि सगळी सिक्युरिटी वगैरे सगळं बाजूला ठेवलं. त्या पायऱ्या उतरून खाली आल्या आणि सगळ्या टेक्निशियनला जाऊन भेटल्या, सगळ्यांच्या पाठीवरनं हात फिरवला, शाबासकी दिली सगळ्यांना. नेक्स्ट, ही सगळी गोष्ट वाचली तेव्हा मला असं वाटलं आता जाऊन बघतोच ISRO कसं आहे. मग मी माझ्या 10वीच्या मुलांना घेऊन ISRO बघायला गेलो होतो काही वर्षांपूर्वी, 2005 साली, 20 वर्षांपूर्वी. 10वीची मुलं आणि मी, आम्ही सगळेजण ट्रेननी ISRO बघायला. तिथं आम्हाला कोण विचारणार, कोण घेणार, पण सुदैवानं आमच्या शाळेचा एक माजी विद्यार्थी सिनियर सायंटिस्ट म्हणून त्यावेळेला काम करत होते, माधव ढेकणे म्हणून, आता ते रिटायर झाले. मी त्यांना फोन केला, माधव सरांना, की सर आम्हाला बघायचंय आतून ISRO. आम्ही गोष्ट वाचली आणि एकदम भारी वाटलं आम्हाला, बघायचं कसं आहे. मग आम्हाला ते दाखवलं, अक्षरशः फॉरेन मध्ये आल्यासारखं. काही फोटोज आहेत पण ते मी जाहीर दाखवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, आतले सगळे सेंटरचे फोटो, म्हणून मी हा दुरून काही कळणार नाही असा फोटो. पण
ती गोठ्यातली प्रयोगशाळा, ते कौलारू घर आणि ते पडकं चर्च, ते सगळं जाऊन आता मोठे मोठे टॉवर्स उभे राहिलेत, बिल्डिंग्स उभ्या राहिल्यात. आणि आम्हाला घ्यायला एक व्हेकल आली, पूर्ण व्हेकल एसी होती. साराभाई साध्या फॅन खाली बसून काम करत होते आणि आमच्यासारखे व्हिजिटर्स ज्याचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही त्यांना घ्यायला एसी व्हेकल आली होती गेटवरती. आमचा गेट पास तयार केला, गळ्यात ते आय कार्ड आणि असं मस्त तिरंगा एंट्रन्सला लावलेला. एक असं मॉडेल ASLVचं, एक PSLVचं मॉडेल तिकडे ठेवलेलं, त्याच्यावरती तिरंगा, तिथं काय काय लिहिलेलं आणि या सगळ्यांच्या आठवणी तिथे लिहिलेल्या. असं वाचत वाचत आम्ही आतमध्ये गेलो, प्रयोग बघितले, सगळं झालं, निघालो परत. आणि माधव सर मला, अरे एक महत्वाचं राहिलंच ते बघ, ते बघून जा. म्हटलं काय? ते म्हटलं डॉक्टर साराबाईंच्या डायरीची पानं आहेत, ती आम्ही त्याचं एक्झिबिशन लावलंय. साराबाई गेल्यानंतर आम्हाला त्यांच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये एक डायरी सापडली. त्या डायरीमध्ये त्यांनी लिहिलेली पानं आहेत, त्याचं आम्ही काचेवरती ती पानं कॉपी करून काचेवरती आम्ही ती थोडी मोठी करून लावलेली. सुंदर एक्झिबिशन आहे आतमध्ये ISROच्या, सामान्य माणसांसाठीचं. ते जाऊन बघ. तर त्याच्यामध्ये ना साधारण 5-5, 10-10 वर्षांचं काहीतरी लिहिलेलं होतं. म्हणजे 1970 to 80 आम्ही हे करू, 80 to 90 आम्ही ते करू, 90 to 2000 आम्ही ते करू. आम्ही गेलो ते 2005 पर्यंतच होतं. मी 2005 मध्ये गेलो होतो. तर मला वाटलं की 2005 हा शेवटचा तक्ता असणार. मी बघितलं 2011 ते 2020, 2020 ते 2030 अशी पानं होती. मला एकदम उत्सुकता वाटली आणि त्याच्यात लिहिलं होतं बरं का आम्ही काय काय करू. म्हणलं उत्सुकता वाटली, शेवटचं काय असेल. मी शेवटचं पान बघायला गेलो. शेवटचं पान होतं 2060 ते 2070 आणि ड्रीम, त्याचं टायटल असं होतं त्या पानाचं, ड्रीम. काय ड्रीम होतं? भारतातला सामान्यातला सामान्य माणूस तोपर्यंत 2060 मध्ये चंद्रावरती टुरिझम सुरू झालं असेल भारत सरकारकडनं आणि आम्ही चंद्रावरती फिरायला जाऊ 2060 मध्ये, असं ड्रीम. जे आज आपल्याला ऐकतं असं चंद्रावर, ते काय महाबळेश्वर आहे का फिरायला जायला? कॉलेजची ट्रिप कुठं चालली आहे? चंद्रावर. सामान्यातल्या सामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीनं आम्ही माणसांना घेऊन जाऊ चंद्रावरती, चंद्र दाखवायला, असं ड्रीम. कोणी लिहिलंय? कोण आहे हे सगळं? की ज्या माणसाला माहिती की मी पुढची 100 वर्ष जगणार नाहीये, त्या माणसाने पुढच्या 100 वर्षाचं ड्रीम बघून ठेवलंय, स्वप्न बघून ठेवलंय. सगळी हुशार माणसं एकत्र का काम करू शकतात? नाही तर प्रत्येकाला इतकं डोकं आहे, ते एकमेकांशी वाद घालायला लागले ना, डोके फोडतील एकमेकांची. मी विचारलं होतं गोवारीकरांना, सर ते एकदम धारदार तलवारी आहेत सगळ्या, एका म्यानात राहिल्या कशा काय? एवढे हुशार लोक एकत्र येऊन काम करणं इज बिग चॅलेंज. कसं काय एकत्र काम करतात एवढी हुशार लोक? त्यांनी मला सांगितलं, प्रत्येकापुढे इतकं मोठं टार्गेट आहे, इतकं मोठं चॅलेंज आहे आदित्य, कुणाला वेळ नाही एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला. इतकं टार्गेट ओरिएंटेड काम आहे, इतकं इतकं चॅलेंज आहे प्रत्येकाला, की ते सगळेजण त्या चॅलेंजच्या मागे धावत असतात. नेक्स्ट. खरं तर गोष्ट संपत नाही इथे, पण मी गोष्ट संपवतो ती या फोटोनी. हा खूप इंटरेस्टिंग फोटो, मला फार आवडतो. मी माझ्या 10वीच्या मुलांना नक्की हा फोटो दाखवतो. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला भेटलो ना, तेव्हा मला हा फोटो आठवला. मला असं वाटलं की या सगळ्या मुलांना हा फोटो दाखवला पाहिजे. खूप छान फोटो आहे हा. फोटोला एक अर्थ आहे. मी म्हणलं ना, ते पिक्चर वाचावं लागतं कधी कधी. त्याला मी मुद्दाम काहीच लिहिलेलं नाही, टायटल नाही, काही नाही, काही नाही, काही. मी थोडा एक्सप्लेन करतो. मी त्या फोटोकडे कसं बघतोय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ते जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ते जे रॉकेट आहे ना, त्या अवकाशात झेप घ्यायच्या तयारीत आहे. त्याच्यातनं प्रचंड ताकद आहे, भयंकर ताकद आहे. त्याच्यातनं ती जी आग दिसते ना खाली, त्या आसपास पण जाऊ शकत नाही, जळून राख व्हाल इतकी ताकद आहे त्या रॉकेटमध्ये. किती ताकद आहे? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जायची ताकद त्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या त्या रॉकेटमध्ये, त्या सॅटेलाइटमध्ये. गंमत अशी आहे, काउंटडाऊन सुरू झालंय बघा त्या रॉकेटचं. आकडे पडायला लागले, 10, 9, 8, 7, 6 आकडे पडायला लागले. आणि ते रॉकेट तयार करणारे जे लोक आहेत ना,
तर सगळ्यांना असं वाटतं यार 0.5 मिलीमीटरची चूक झाली ना ते उडेल, पण 10 मिनिटात पडेल. पण ती जर चूक झाली नाही 0.5 मिलीमीटरची तर हे रॉकेट अवकाशामध्ये जाणार आहे. नको असलेला भाग सगळा गळून पडणार आहे. उरणार आहे ते फक्त सॅटेलाइट, जे पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहणार आहे हजारो वर्ष. आणि काय करणार आहे तर पृथ्वीवरती अनेकांचं कल्याण करणार आहे. पाऊस येणार की नाही, दुष्काळ पडणार की नाही, सुनामी येणार की नाही, इथपासून ते स्कोर काय झाला, किती रन्स झाले, ऑलिम्पिक्सचं काय झालं, रशिया युक्रेनचं काय झालं, असं मिनिटात सेकंदात लोकांना कळणार आहे. अनेकांचं भलं होणार आहे. कधी? जर ते सॅटेलाइट वेळेत योग्य कक्षेत फिरू लागलं तर. मला असं वाटतंय ह्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. मी हा फोटो तुम्हाला का दाखवला. भरपूर ताकद आहे मित्रांनो तुमच्या, भरपूर. कोणी तुमच्या आसपास पण येऊ शकत नाही इतकी ताकद आहे तुमच्यात. दुर्दैवानं त्या सॅटेलाइटला माहित नाही माझ्यात काय ताकद आहे. त्या सॅटेलाइटला कोणी सांगितलेलंच नाहीये की तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या सुद्धा विरुद्ध दिशेने जाऊ शकतोस मित्रा. लढ. आपण आजपासून पुढची काही सेशन्स स्वतःमधली ताकद शोधायचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यात काय आहे ते बघायचा प्रयत्न करणार. ती 0.5 मिलीमीटरची चूक म्हणजे काय माहितीये? वाईट संगत. 0.5 मिलीमीटरची चूक म्हणजे काय माहितीये? मोबाईलवरती वेळ वाया घालवणं. 0.5 मिलीमीटरची चूक काय माहितीये? विविध प्रकारची व्यसन. 0.5 मिलीमीटरची चूक काय माहितीये? डिस्ट्रॅक्ट होणं. ठरलंय काहीतरी पण रोज वेगळं काहीतरी करत, वेळ वाया घालवणं. ती 0.5 मिलीमीटरची चूक प्रत्येकाची होऊ शकते, वेगवेगळी होऊ शकते. योग्य वेळी स्क्रू टाईट करायची ही सगळी सेशन्स चालली आहेत. 0.5 मिलीमीटर कमी नको पडायला म्हणून ही सगळी सेशन्स चालली आहेत. सो आजच्या या सेशनच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करणार आहे की कॉलेजनी कंपल्शन न करता तुम्ही सगळेजण येत जा या सेशन्सला. इथून पुढे आपण काय करणार आहोत आजपासून, बरं का, म्हणजे आता नेक्स्ट सेशन काय नाही करायचं ते नाही सांगत मी. आजपासून आपण काय करायचं सांगतो. आज आपण पहिलं सुरुवात करणार आहोत नो युअर सेल्फ. स्वतःच्या क्षमता जाणून घ्या. थोडं गंभीर झालंय वातावरण म्हणून मी एक गंमत सांगतो. माझ्या लहानपणी शक्तिमान नावाची सिरियल यायची. ती स्वतःभोवती गिरकी मारायचा तो आणि त्या गंगाधरचा शक्तिमान व्हायचा. तुमचं म्हणजे माझं पण, आपल्या सगळ्यांचं तसं आहे. आपण स्वतःभोवती गिरकी मारत नाही, आपण अख्ख्या जगाभोवती गिरकी मारत बसतो, स्वतःकडे बघतच नाही. गंगाधर ही शक्तिमान आहे हे सिक्रेट माहिती आहे ना तुम्हाला? त्या अख्ख्या सिरियलचं सिक्रेट काय होतं? गंगाधर ही शक्तिमान आहे. कोणाला माहित नसतं की तो गंगाधर येरा गबाळा जो दिसतोय, एक इकडून इन बाहेर आलाय, तिकडून तर काहीतरी बटनच तुटली आहेत, घाण अजागळ लोक हसतात, त्याला एक काम सांगितलेलं कळत नाहीये, असा जो कोणी तो गंगाधर आहे तोच खरा शक्तिमान. हे सिक्रेट सांगायला मी आलोय तुम्हाला की गंगाधर ही शक्तिमान आहे. स्वतःमधला गंगाधर बाजूला ठेवून स्वतःभोवती गिरकी मारण्याची प्रोसेस आजपासून आपण सुरू करायची. तुमच्या सगळ्यांकडे काही ना काहीतरी लेखन साहित्य असेल, रायटिंग पॅड असेल, पेन असेल, ते सगळं जरा काढा. आणि मी एक सांगतो तो एक्सरसाइज आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. तो करत असताना, एक्सरसाइज करत असताना तुम्ही किती प्रामाणिकपणे करता, किती जेन्युनली करता, ह्याला खूप महत्व आहे. ज्यांच्याकडे नाहीये समजा, काहीच काळजी करू नका, शांतपणे बसा आणि मनात विचार करा. घरी गेल्यानंतर तो एक्सरसाइज करा. ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपल्या वहीमध्ये, पेजवरती, नसेल तर मित्राकडून घ्या तुम्ही. पाच गोष्टी लिहायचे, 5 शब्द लिहायचे स्वतःबद्दलच. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी विचार करा, मनात पक्के करा. 5 वाक्य किंवा सेंटेन्स किंवा वर्ड्स लिहायचे स्वतःबद्दल चांगले. स्वतःबद्दलचे चांगले 5 शब्द लिहायचे. काही असू शकतात. मी उदाहरण देणार नाही, नाहीतर मग तुम्ही फक्त त्याच दिशेने विचार करा. मी काहीच उदाहरण देणार नाही.
तुम्ही तुमच्या क्षमता लिहा, तुम्हाला तुमच्या ज्या काही स्ट्रेंथ्स वाटतात त्या लिहा. मी जर म्हणलं की कुणाला तरी सांगितलं की पुढे ये आणि स्वतःचं कौतुक कर, तर तुम्ही काय 5 पॉइंट सांगाल ते लिहायचे. कुणालाही दाखवायचे नाहीयेत, काही नाहीये, डोंट वरी. हा एकदम पर्सनल सेल्फ लेवलचा एक्सरसाइज आहे, पण करून बघा, तुम्हाला मजा येईल. कोणी लिहिलंय का? तयार झालंय का? कुणाचं लिहून तयार झालंय? काय लिहिलंय नाही विचारणार आहे, डोंट वरी. 1 पॉइंट लिहून झालाय असे किती जण आहेत? 2 पॉइंट्स लिहून झालेत असं कोण आहे? 3 पॉइंट्स लिहून झालेत असं कोण आहे? 4 पॉइंट्स लिहून झालेत असं कोण आहे? 5 पॉइंट्स लिहून झालेत असे कोण आहेत? ओके, ठीक आहे. अजून थोडा एक अर्ध मिनिट वेळ घेऊया आपण, पण लिहा, विचार करा. मी प्रश्न वेगळा, मी काय लिहिलंय विचारणार नाहीये, डोंट वरी. मी वेगळा प्रश्न विचारणार आहे. प्रोसेस फार महत्वाची, ती करा. जे काही डोक्यात येते ते सगळं येऊ द्यात. आठवून बघा, लहानपणी कुठं कुठं बक्षीस मिळालं होतं, जाता येता कोणी पासिंग कमेंट्स करतात कोणीतरी, आणि त्याच्यातनं बऱ्याचदा आपल्याला अप्रिशिएट करतात. असं काही आठवतंय का बघा. थोडं मी मदत करतो ज्यांना, जे अगदी ब्लॉक तयार झालाय मनात, काहीच आठवत नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ, काही जणांचा स्वभाव असा एकदम मिश्किल असतो आणि ग्रुपमध्ये असं असतं की अरे हा आला ना की आम्हाला खूप मजा येते. अप्रिसिएशनच आहे हे पण, की मी गेलो की मी छान कॉमेडी करतो उदाहरणार्थ, असं काही असू शकतं. असंही असू शकतं की मी आजपर्यंत कुणाला सांगितलेलं नाहीये, दुसऱ्या कोणी कौतुक केले नाही, बट आय नो हे माझ्या इतकं चांगलं कोण नाही करत, असंही असू शकतं. तिसरा एक प्रकार असतो बघा, लोकांना आपण कितीही केलं तरी समजत नाही की हे त्या लेवलचं झालंय. लोक काही म्हणत असतील, मला वाटतं की मी याच्यात चांगला आहे, असंही काही असू शकतं. लिहिलं? वाढले का पॉइंट्स? 1-2 तरी सुचले का? सुचतायत का? सुचतंय? किती जणांचे 5 पॉइंट्स झालेत लिहून? गुड. 4, 3 लिहून झालेत असे? 2, 1 लिहून झालंय असे किती जण आहेत? अच्छा, 1 पेक्षा जास्त आहेत सगळे. 0 लिहिलेत असे किती जण आहेत? 0 नाही लिहिलेलं काही, किंवा डोक्यात पण नाही आलेलं काही. हातवर करा ना, कशालाच हातवर नाही केलेला, असं कसं चालेल? मी बघतोय इथे काय कशालाच हातवर केलेलं नाही, पहिल्या रांगेतल्या मुलांनी, दुसऱ्या रांगेतल्या मुलांनी. एक तरी लिहिलंय का नाही? लिहिलंय. तुम्ही 1 लिहिलंय. तुम्ही इकडे मागे काहीच नाही लिहिलं असं कोणी आहे का? ते सगळ्यात इंटरेस्टिंग मुलं आहेत ती सगळी, माझ्यासारखी. ओके, व्हेरी गुड. अजून आहे कोणी नाही लिहिलं किंवा नाही सुचत आहे काही आता? ओके, परफेक्ट. अजून इकडे कोणीतरी हातवर गेला होता. ओके, इकडे आहे, मुलींमध्ये कोणी आहे? 1 पण पॉइंट नाही लिहिले. माझा पुढचा प्रश्न असा आहे, ही थॉट प्रोसेस होत असताना, हा विचार करत असताना डोक्यात काय काय येत होतं असं कोणाला शेअर करायला आवडेल? काय लिहिलंय ते नका सांगू, पण प्रोसेस कोणाला सांगता येते का? प्रोसेस काय झालं डोक्यात, काय तयार होत होतं, काय आठवत होतं, काही असू शकतं. कोण सांगेल? ज्यांनी काहीच नाही लिहिलं त्यांच्या डोक्यात पण प्रोसेस झालेली आहे काहीतरी, बरं का? असं नाही की प्रोसेसच झालेली नाही, काहीतरी प्रोसेस झालंय डोक्यात. ते काय होतं?
आवडेल कोणाला सांगायला? बसून सांगा पाहिजे तर. सांगताय कोणी? ट्राय करा. ओके, मी पुढचा प्रश्न विचारतो. आपल्याला सगळ्यांसमोर बोलायला नको वाटतं असं आहे का? मला माहिती आहे प्रोसेस काय झाली, पण मला आत्ता नाही सांगायचं आणि सगळ्यांसमोर नाही सांगायचं असं आहे का? ओके, काही जणांनी मला चेहऱ्याने सांगितलं हा बरोबर आहे. आणि असं आहे का की पिअर प्रेशरमुळे सांगत नाहीये? म्हणजे पिअर प्रेशर म्हणजे मित्रमैत्रिणी काय म्हणतील, किंवा मी हे बोललो तर 2 गोष्टी परत मित्रांमध्ये शाणा होतास, उत्तर देत होतास तिकडे, असं नंतर कोणीतरी काहीतरी म्हणेल, किंवा मी जर आता चुकीचं काहीतरी बोललो तर हसतील लोक, असं काही डोक्यात चालू आहे कोणाच्या? बरोबर ना, असंच काहीतरी चालू आहे डोक्यात. तर मला खरं आपण तिथपासून सुरुवात करू, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जेव्हा अशा प्रकारच्या सेशन्स मध्ये बसतो, काहीतरी एक्सरसाइज करायला सांगितलं जातो, आपण त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करतो ना, त्याच्यातलं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हे खूप महत्वाचं असतं. खूप महत्वाचं असतं. का महत्वाचं असतं? तर आता काही चेहऱ्यांच्या बाबतीत सांगतो. तुमचे हे सगळे मुद्दे मला मान्य आहेत म्हणून मी आता हे सेशन फार लांबवत नाही. म्हणजे हा चल तू सांग असं मी करत नाहीये, ते करायचं पण नाही. पण काही चेहरे ऍक्टिव्हली माझ्याशी बोलतायत आता. म्हणजे मी जे प्रश्न विचारतो त्याला चेहऱ्यांनी का होणार रिस्पॉन्स देत आहेत. तो रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, किमान काय करायला पाहिजे तर तेवढा तरी रिस्पॉन्स आपल्या चेहऱ्यावर उमटला पाहिजे. त्याच्यानी काय होत असेल तर त्याच्यानी आपल्याला म्हणजे तुम्हाला काय समजतंय, किती समजतंय, मी जे बोलतोय ते तुमच्या उपयोगाचं आहे का नाहीये हे मला समजायला त्याची मदत होते. एक. आणि सगळ्यात दुसरं तुम्हाला सांगतो, जरा कॉमेडी उदाहरण आहे, पण असं जेव्हा आपण गप्पा मारतोय, बोलतोय काहीतरी, मी तुमच्याकडनं रिफ्लेक्टिव्ह ऐकायचा प्रयत्न करतोय, ह्याला जगात खूप महत्व आहे बरं का. रिफ्लेक्टिव्ह सेशन्स खूप महत्व आहे. लोक लाखो करोडो रुपये फी घेतात. जे मी आता बोलतोय ना तुमच्याशी, किंवा जे करायला निघालोत आपण, ते करायची फी बाहेर प्रचंड आहे. सेल्फ मॅनिफेस्टेशन वगैरे या नावाखाली लोक काही करत असतात, धुमाकूळ घालत असतात, लाखो रुपये घेत असतात. ठीक आहे, ह्या सेशन्स मध्ये तुम्ही अशा प्रकारचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केल्याने काय होईल, मी ठरवून आलेलं नाही आज काय करायचं, मी तुमचे चेहरे बघून सांगतोय काय करायला पाहिजे. सो द नेक्स्ट सेशन आपण ग्रुप वाईज घेणार आहोत. मी मॅडमला असं रिक्वेस्ट करणार आहे की आपण फक्त बॉईज मध्ये पण अजून 2-4 ग्रुप्सला बोलवता आला, मी 4-5 वेळा येईन किंवा दिवसभर मी इथे बसेन. आपण दिवसभरात आधी एक ग्रुप आला त्यांचं सेशन झालं, मग दुसरा ग्रुप आला त्यांचं सेशन झालं, असं करू. ही तुमच्यासाठी केलेली ऍडजस्टमेंट आहे किंवा मी रिक्वेस्ट करणार आहे. का? कारण तुम्ही बोलणं सगळ्यात महत्त्वाचं. मी इथे तुम्ही सांगा तू बोल म्हणून मी 5 तास सोडत नसतोय. मग तुम्हाला प्रवचन म्हणलं मला आवडतं, मी किती वेळ प्रवचन करू शकतो. तर आता आपल्याला फार लांबायचं नाही. सो आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज काय करणार आहोत नेक्स्ट सेशन मध्ये ते सांगतो. त्या सेशनला मात्र तुम्ही सगळेजण थोडं प्रिपेअर होऊन या, की तिथं मला जास्त एक्सप्रेस व्हायचंय, बोलायचं. आणि ज्यांना खरंच स्वतःमधली ताकद जाणून घ्यायची आहे, कोण आहे मी आणि माझ्यात खरंच काय ताकद आहे आणि जी नाहीये ती मी कशी आणू, काय करू त्याच्यासाठी, असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्या सगळ्यांना ही सेशन्स नक्की उपयोगाची होतील याची खात्री बाळगा. पुढच्या सेशन मध्ये आपण सगळेजण नो युअर सेल्फ या दिशेने जाणार आहोत. त्याच्यामध्ये आपण स्वॉट अनालिसिस नावाचा प्रकार असतो, त्या दिशेने हळूहळू आपल्याला जायचंय. ते वर्कशॉप सारखं खरं तर आपण कंडक्ट करणार आहोत. शक्य झालं तर पुढच्या वेळेला ग्रुप वाईज घेऊ, नाही शक्य झालं एकत्र झालं तर थोडंसं मी असं सुचवेन की मग अंतर घेऊन बसा, किंवा थोडंसं मला मधनं फिरता येईल. तुम्ही काय तुमच्या नोटबुक मध्ये फुली गोळा खेळत बसलेत का खरंच काही वर्कशॉप मधलं करताय असं बघायला मला पण यायला इथनं चान्स मिळायला पाहिजे, अशी अरेंजमेंट पण आपण करू. एनिवेज, तर आज आपण सगळेजण थोडस सुरुवात केलेली आहे. एक घरी करायचा किंवा जाता येता करायचा असा एक विचार सांगतो, एक प्रोसेस सांगतो.
आज जो प्रश्न मी विचारला की माझ्यात कोणत्या क्षमता आहेत, माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, मी कशात चांगला आहे, मला काय काय जमतं, याचा विचार करायचा, याची लिस्ट बनवायला सुरुवात करायची. त्या जमतं बरोबर मला काय काय आवडतं, दोन वेगळे प्रश्न आहेत बरं का, त्याची पण लिस्ट करायला घ्यायची, आणि अशी लिस्ट तयार ठेवा की मला काय काय येतं, माझ्या क्षमता काय काय आहेत. त्या तारे जमीन पर पिक्चर मधलं तुम्ही आमिर खानचा तो सीन बघितला असेल की तो त्या पॅरेंट्सला सांगत असतो की आफ्रिकेतलं एक झाड आहे, एक जमात आहे, ती जमात त्या झाडाला मारत नाही, थेट कापून टाकत नाही. त्या झाडाभोवती त्या जमातीतले सगळेजण गोळा होतात आणि त्या झाडाला घाण बोलायला लागतात, शिव्या घालायला लागतात. थोड्या दिवसांनी ते ऐकून ते झाड मरतं. आपण त्याची एक्झॅक्ट उलटी प्रोसेस करतोय. माझ्यात चांगलं काय आहे, माझ्या क्षमता काय आहेत, आणि ते जगाने नाही स्वतःला सांगायचं असतं. त्याची ही प्रोसेस आहे. स्वतःमधली ताकद जाणून घेण्यासाठी आपण सगळेजण तयार राहूयात. पुढच्या सेशनमध्ये तुम्ही सगळेजण असे छान भक्तिभावाने आदित्य महाराजांचं भाषण ऐकताय असं बसू नका. बोला, प्रश्न विचारा, काउंटर क्वेश्चन्स करा, आपण चर्चा करू, वाद घालू, काय प्रॉब्लेम नाही. पण तुमचे प्रश्न, तुमच्याकडनं आलेला रिस्पॉन्स हा पुढच्या सेशनमध्ये आपल्याला हवाय. आपण शेवटी परत या पिक्चरकडे येऊ. मित्रांनो, ही ताकद आहे तुमच्या सगळ्यांमधली, आणि आता तुमचं आयुष्य म्हणजे ते काउंटडाऊन सुरू झाल्यासारखं आहे, 10 पासून 1 पर्यंत. ते काउंटडाऊन होईपर्यंत आपण कुठे कुठे स्क्रू, कुठले कोणाकोणाचे डिले झालेत ते जरा टाईट करणार आहोत पुढच्या काही सेशन्स मध्ये. तर तुम्हाला, तुमच्या सगळ्यांचं मी कौतुक करतो की तुम्ही तास दीड तास शांतपणे बसलात, माझं सगळं ऐकून घेतलं. नेक्स्ट सेशनला सुद्धा तुमच्यातल्या जास्तीत जास्त जणांनी या. आपण स्वतःमधली ताकद जागी करायचा प्रयत्न करू, स्वतःमधला शक्तिमान जागा करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हां.